हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. रोहन आणि रोहनचे बाबा तेच टॉपिकवर बोलत असतात. तेव्हा रोहन बोलतो की बाबा मला ॲक्च्युली या गोष्टीचं वाटतं आहे की ती शुश आईला आणि त्या अंशुमनला डिफेंड करत होती. तेव्हा स्वानंदीचे बाबा तेच सांगत असतात की बघ ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा फ्लॅशबॅकमध्ये तेही सांगत असतात की आदिरा ही खूप बोलते की अंशुमन तू असं का केलं, सूज तू खूप मोठी चूक केली. अगं हा मुलगा माहीत आहे का, ते पिंट्या दादाने याला ऑफिसमध्ये काम दिलं तिथेही त्याने घाण केली. अगं हा चांगला मुलगा नाही, जगातले मुलं काही सगळे मेले होते का, तुला हाच का भेटला जगामध्ये. तेव्हा आदिराही खूप समजवण्याचा प्रयत्न करते. आदिरा तर अंशुमनवर सुटतेही की तुझी हिंमत कशी झाली रोहनच्या बहिणीसोबत अशी वागायची. पण मंदाकिनी त्याला फोडण्यात येत असते. मंदाकिनी बोलते की तू लग्न केलंस ना, हां, आणि हे बघ आदिरा, घरी तुझा भाऊ असेल तो घरी, पण इथे माझा जावाई आहे. माझ्या जावयाचं आणि नंदेचं स्वागत करायचं सोडून तुझं काय चाललं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की काय चाललं आहे मंदाकिनी, तुला कळतं आहे का अगं, तू स्वतःच्या मुलीचं नुकसान करतेस म्हणून. तेव्हा रोहन आदिराला सांभाळतो आणि बोलतो की आदिरा कूल डाऊन. तेव्हा अंशू बोलतो की असू दे रे रोहन, कसं आहे ना, जसं की तुझ्या आईने काहीही केलं तरी घरात कोणालाच आवडत नाही ना, तसं मी काहीही करो कोणालाच आवडत नाही, आणि स्पेशली आदिरा. मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना बोलत असते की अहो काय झालं, लग्नच तर केलं आहे तिने, आणि कुठलं तुम्ही तिला राजकुमार पाहून देणार होतात. तुम्हीच म्हणत होतात ना की तिला मोठी मोठी स्वप्न दाखवू नको, चादर पाहूनच पाय पसरू दे. बघा ना, करोडपती नवरा आलाय स्वतःहून, मग लग्न नको का करून द्यायला. प्रत्येक मुलीच्या आईबापांची आपल्या मुलीबद्दल काही अपेक्षा असते की नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की चला आशीर्वाद द्या त्यांना, चला घ्या आशीर्वाद. तेव्हा ते दोघं मंदाकिनीचा आशीर्वाद घेतात. तिच्या बाबांचा घ्यायला जातात तेव्हा आनंदीचे बाबा काहीच नाही बोलत. तेव्हा सूज बोलते की काय झालं बाबा, तुमची मुलगी खुश राहावी असं वाटत नाही का तुम्हाला. तेव्हा आनंदीचे बाबा बोलतात की बेटा तुझी व्याख्या सुखाची आणि माझी खूप वेगळी आहे. तेव्हा आनंदीचे बाबा बोलतात की तू माझी मुलगी म्हणून तुला मी चांगलाच आशीर्वाद देणार, एक बाप म्हणून मी दुसरं काय करू शकतो आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं सूर नका लावू, आता स्वानंदीलाही सांगा, नाही तर ती वेगळा सूर लावायची. तिला सांग आता लग्न झाले, आता काही बोलायचं नाही म्हणून. इकडे अंशू त्याचे कपडे ड्रेसअप करत असतो. तेवढ्या तिथे स्वानंदी येते. तेवढ्या तिथे मल्लिका येते. मल्लिका पटकन अंशूकडे कपडे देते, काही कपडे देते, आणि अंशू पटकन ते कपाळात ठेवतो. तेव्हा मल्लिका विचारते सूज कुठे, तेव्हा अंशू बोलतो की ती बाथरूममध्ये गेली. तेव्हा स्वानंदी येते. तेव्हा अंशू बोलतो की ही कशाला आली. तेव्हा स्वानंदी बोलते की ह्या सूजसाठी ड्रेस आणला आहे, तो द्यायचा आहे मला तिला. तेव्हा अंशू बोलतो की मी देईल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही तू कशाला, मी देईल ना. तेव्हा अंशू बोलतो की मग काय आता, अगदी आत्ताच वॉशरूममध्ये गेली, तिला टाईम लागेल, एवढ्या वेळ बसणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो की तुला काही प्रॉब्लेम आहे. तेव्हा अंशू बोलतो की मला काही प्रॉब्लेम राहणार आहे, आधी माझं लग्न मोडलं, आता माझ्या रूममध्ये कधी पण आली, काय आता काय बोलणार काय मी. तेव्हा स्वानंदी बसते. तेवढ्यात एक स्टाफ मेंबर येते आणि बोलते की स्वानंदी बहिणी तुम्हाला आजीने बोलवलं आहे मेन्यू सिलेक्ट करायला. तेव्हा स्वानंदी पुन्हा ते सूजसाठी आणलेले ज्वेलरी आणि ड्रेस अंशूकडे देते आणि चालली जाते. तेव्हा अंशू पटकन मल्लिकाने दिलेले ड्रेस काढून बाजूला ठेवतो आणि स्वानंदी दिलेलं लपवून देतो. तेव्हा सूज वॉशरूममध्ये येते. तेव्हा सूज बोलते की कोणी आलं होतं का. तेव्हा अंशू बोलतो की हो तुझी नंदूताई आली होती, तिने तुझ्यासाठी प्रेमाने ही ड्रेस आणला आहे. तेव्हा सूज बघते आणि बोलते की हा ड्रेस आणला आहे माझ्यासाठी. तेव्हा अंशू बोलतो की हो प्रेमाने आणला आहे. तेव्हा सूज बोलते की पण पारंपरिक आउटफिट ठरला होता ना, हा कसा घालणार आहे, कोणी बोललं तर. तेव्हा अंशू बोलतो की तू घाल, मला आवडेल, आणि कोणी बोललं तर काय, नवरा कोण आहे तुझा, मी आहे ना, मग मला आवडेल तर तू घालू शकते ना. तेव्हा सूज बोलते की बघा मी आता अशी रेडी होऊन येते ना, नंदूताईकडे कोणी बघणारच नाही, सगळे माझ्याकडेच बघतील. तेव्हा सूज पटकन घेऊन जाते. तेव्हा अंशू मनातल्या मनात बोलत असतो की आत्ता पार्टीमध्ये मजा येईल. इकडे मंदाकिनी आणि स्वानंदीच्या बाबा यांच्या दोघांमध्ये बोलाबोली होत असतात. मंदाकिनी त्यांना आग्रह करत असते की रिसेप्शनला चला म्हणून, पण स्वानंदीचे बाबा बिलकुलच तयार नसतात. ते बोलतात की मी येणार नाही, तिने सगळ्यांना फसवून लग्न केलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की फसवून नाही, मी होती ना साक्षीदार, माझ्यासमोर तिचं लग्न झालं आहे आणि ते व्याही आहेत, तुम्हाला असं करून चालणार नाही. तुमचं प्रत्येक वेळीचं काय चालतं हो, उद्या जाऊन तिला तिकडे त्रास झाला तर आपल्याला जावं लागणार आहे म्हणून ती सांगत असते. तेव्हा मंदाकिनी बडबड करत निघून जाते आणि बोलते की तुम्हाला जे करायचं ते करा, मी तर जाणार आहे म्हणून. तेव्हा रोहन आणि आदिराही बाहेर येतात. मंदाकिनी चालली जाते. तेव्हा रोहन आणि आदिरा बाहेर येतात. तेव्हा रोहन आणि आदिरा तिच्या बाबांना विचारत असतात की बाबा आर यू ओके.
तेव्हा आदिरा आणि रोहन बोलत असतो की आम्ही मुद्दाम बाहेर नाही आलो, नाहीतर आई अजून बडबड करायची म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की बाबा तुम्ही नक्कीच येणार नाही आहेत रिसेप्शनला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही, येऊन काय करू, ज्या मुलीने साधं विचारलंही नाही तिथे रिसेप्शनला येऊन मी काय करू. तेव्हा रोहन बोलतो की बाबा मला असं वाटतं की आपण जायला हवं, तिथे नंदुताई एकटी असणार आहे, सगळं तिच्या एकटीवर येणार आहे, आपण तिचा विचार करून जायला हवं. तेव्हा आदिराही बोलते की हो मलाही तसंच वाटतं आहे की आपण ॲटलिस्ट नंदुताईसाठी रिसेप्शनला जायला हवं. इकडे स्वानंदी तयार होत असते आणि समर बोलतो की चला चला झाली का तयारी. तेव्हा समर आतमध्ये येतो आणि स्वानंदीला एवढं नटलेलं बघून तो तिच्याकडे बघतच असतो. ते स्वानंदी आरशातून बघते आणि त्याला विचारते की काय झालं आहे, असं का रोखून बघतायत म्हणून. तेव्हा समर बोलतो की नाही कुठे बघतोय मी. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही काही झालं आहे का, जास्त केलं आहे का मी काही. तेव्हा ती बोलत असते की मी बदलून टाकू का, नाहीतर सुश आणि अंशुमनचं रिसेप्शन आहे, तिला असं वाटायला नको की मी जरा जास्तच ओव्हर मेकअप केला आहे म्हणून. करू का चेंज, मी ही साडी बदलून टाकू का. तेव्हा समर पुन्हा तिच्याकडे टक लावून बघत असतो. तेव्हा स्वानंदी पुन्हा विचारते की असं का बघतायत, काय झालं आहे म्हणून, काही अति वाटतंय का. तेव्हा समर बोलतो की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मी बदलूनच साडी, नको ते नाही बरोबर वाटत आहे, असंच वाटतंय मला, मी बदलूनच घेते. म्हणून स्वानंदी जायला लागते आणि समर तिचा पटकन हात पकडतो. समर हात पकडतो, स्वानंदी शॉक होते की समरने का हात पकडला आहे म्हणून. आणि समर तिच्याकडे एकटक बघत असतो आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. असेच एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.